आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन। उरळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दरोड्याचा गुन्हा उघड, 3 आरोपी अटकेत। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील येणारा उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोड्याचा गुन्हा केवळ उघडकीसच आला नाही, तर पोलिसांनी अवघ्या काही दिवसात जबरदस्त तपास करून 3 आरोपींना गजाआड केलं। विशेष म्हणजे या गुन्ह्यात 3 बालकांचाही सहभाग उघडकीस आला आहे। 11 जूनच्या रात्री 3 वाजता मनारखेड येथील मयूर मालटणकर हे कसुरा रोडवरून जात असताना गणपती मंदिराजवळ 4 अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवत हल्ला केला। आरोपींनी 70,000 रुपये किमतीच्या वस्तू, चांदीच्या अंगठ्या, मोबाईल आणि बजाज पल्सर मोटरसायकल हिसकावून घेत पळ काढला। गुप्त माहितीच्या आधारे उरळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि गुडधी येथील 19 वर्षीय चैतन्य दिनेश बोदडे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून मिळालेल्या कबुलीनुसार यश श्रीकांत उमाळे वय वर्ष 23, सोमेश्वर सुभाष लाखे वय वर्ष 18 तसेच 3 विधी संघर्ष बालकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। विशेष पथकाने यश उमाळेला जालना जिल्ह्यातून अटक केली, तर सोमेश्वरलाही अटक करण्यात आली। पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोबाईल्स, चांदीच्या अंगठ्या, बजाज पल्सर आणि आरोपीची दुसरी मोटरसायकल असा एकूण 1,41,090 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी अकोल्याच्या जुन्या शहरातही याआधी दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय अधिकारी गजानन पडघण आणि ठाणेदार अभिषेक अंधारे यांच्या मार्गदर्शनात पार पडली। पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्मान खान, पोलीस कॉन्स्टेबल विकास राठोड, संतोष गाढवे आणि रमेश जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करत एक प्रशंसनीय उदाहरण सादर केले। सनेज केअर, संजीवनी सेंटर बिल्डिंग, नेम प्लॉट नंबर F3 नियर गोखले स्कूल, सेक्टर नंबर 12, शॉप नंबर 12, मोबाईल नंबर 88 28 38 80 04 आणि 80 87 02 10 04।